मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी जे आहे ते संबंध महाराष्ट्रामध्ये जागोजागी खूप ठिकाणी जे सभा घेतलेल्या आहेत, वेळोवेळी सरकारला जे आहे ते अल्टिमेट टाइम दिलेला आहे। मात्र सध्याला पाहायला गेलं तर 24 डिसेंबर हा सरकारला त्यांनी टाइम दिलेला आहे। त्या अनुषंगाने तत्पूर्वी बीड जिल्हा प्रॉपर बीड शहरामध्ये जे आहे ते 23 तारखेला जरांगे पाटलांची सभा होणार आहे। त्या अनुषंगाने मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत, नेमकं त्यांच्या भावना काय असणार आहेत। कसं बघताय की 24 तारखेला सरकार त्यांनी टाइम दिला होता जरांगे पाटलांनी, त्याच्यात एक दिवस अगोदरच जे आहे ते बीडमध्ये प्रॉपर भव्य अशी सभा होणार आहे। कसं बघताय? आता बीडमध्ये सभा व्हावी ही खुद्द जरांगे पाटलांची इच्छा होती आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या मनामध्ये आता निर्णायक इशारा ते देणारच आहेत, परंतु ते कोणत्या प्रकारचा इशारा देत आहेत, आता ही दिशा कुठली ठरवत आहेत हे सर्वस्वी जरांगे पाटलांच्या निर्णयावर अवलंबून आहे। आज आम्ही त्यांच्या मराठा बांधव म्हणून बीड जिल्ह्यातले सर्व मराठा बांधव, सर्व पक्षीय बांधव आज या ठिकाणी सभेची तयारी करतोय। लाखोचा जनसमुदाय, लाखोच्या संख्येने आमच्या महिला भगिनी या ठिकाणी येणार आहेत। त्यांच्या शौचालयापासून ते नाश्ता पाण्याची सोय सुद्धा सर्व सकल मराठा बांधवांनी इथे केलेली आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी महिला बांधवांना असो किंवा बाहेरच्या तालुक्यातून येणाऱ्या मराठा समाजाला असं होणार नाही। पूर्णपणे याची काळजी स्थानिक पातळीवर आम्ही सर्वजण घेत आहोत। नक्कीच लाखोंच्या संख्येने ही निर्णायक सभा होणार आहे। एक अंतरवली सराटीच्या पातळीची नाही, परंतु त्या धर्तीवर ही निर्णायक सभा होईल अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी बाळगत आहोत। जरांगे पाटलांच्या महाराष्ट्रामध्ये लाखोंच्या वर सभा झालेल्या आहेत, रेकॉर्ड ब्रेक सभा म्हणायला हरकत नाही, अशा सभा झालेल्या आहेत। मात्र निर्णायक सभा म्हणून ह्या बीडच्या सभेला पाहिलं जाते, कारण की 24 तारखेपासून जो टाइम दिलेला आहे, तयारी कशा पद्धतीची आहे? निर्णायक सभा असं म्हणता येईल की महाराष्ट्रातील जे आजपर्यंत दौरे झालेले आहेत त्याचा इशारा म्हणजे पुढील आम्हाला मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीचे आरक्षण मिळालं तर कशा पद्धतीचे आम्हाला आंदोलन करायचे ती दिशा या सभेमध्ये ठरणार आहे। 23 तारखेची सभा ही पूर्ण देशाला एक दिशा ठरवणारी सभा ठरवली जाईल असं आमचं मत आहे। महाराष्ट्र सरकार जे आहे ते आरक्षणाच्या मुद्द्यावरती सपोर्टेड आहे, पॉझिटिव्ह निर्णय घेत त्याचा खुद जरांगे पाटील म्हणत आहेत। त्यांनी नेहमी त्यांच्या भाषणामध्ये वक्तव्य केलेलं आहे की ज्या ओबीसीच्या कुणबीच्या नोंदी आहेत त्या बाहेर आल्यानंतर त्यांना देण्यात येत आहे आरक्षण। मात्र आत्ता तुम्हाला काय वाटतं की काय व्हायला? मराठा आरक्षणाचा लढा आता एक निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे। या महाराष्ट्र शासनाने 2 वेळेस जरांगे पाटलाकडून टाईम बॉन्ड मागून घेतलेला आहे। आता 2 महिने झाले, 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं लाखोच्या सभा झाल्या त्यातून मराठा आरक्षणाच्या विषयी जी धाकता आहे ती सरकारच्या लक्षात आलेल्या दिसतंय। आता 56 लाख नोंदी महाराष्ट्रामध्ये निघाल्यात, पण आमचा शासनाला प्रश्न आहे की त्या 56 लाख नोंदी ज्या निघाल्यात त्या पूर्वीच्या किती आणि नवीन किती हे स्पष्ट करायला मात्र शासन काही तयार नाही। 24 तारखेला जरांगे पाटलांना त्या ठिकाणी डेडलाईन त्यांनी दिली होती की आम्ही आरक्षणाचा निर्णय घेऊ, पण 23 तारीख होत आली, अजूनही शासनाचा काही अंदाज आम्हाला त्या ठिकाणी दिसत नाही। म्हणून 23 तारखेला जरांगे पाटलांनी जी भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे बीडमध्ये, त्यांची कर्मभूमी जर जालना असली तर जन्मभूमी जरांगे पाटलाची बीड आहे। या ठिकाणी लाखोच्या संख्येने या ठिकाणी बांधव या ठिकाणी येणार आहेत आणि त्या सभेतून उद्याच्या आंदोलनाबाबत किंवा शासनाला काय इशारा देतात ते आता तुम्हाला दिसेलच लवकर। मराठा समाज म्हणून तुम्ही जरांगे पाटलांनी नेहमीच एक वक्तव्य केलेलं आहे की मी सर्वांच्या मताने आणि पुढे चालत आलेला आहे निर्णय घेऊन। मग तुमचं काय वैयक्तिक मत असेल? माझं व्यक्तिगत मत असं आहे की जरांगे पाटलांनी दिलेली वेळ ही 24 तारीख डेडलाईन आहे। ह्या डेडलाईनच्या अगोदर ही जी सभा आहे, ह्या सभेच्या अगोदरच या सरकारने आरक्षण जाहीर करावं आणि जसं जरांगे पाटील म्हणतात की ओबीसीमधून तसंच महिला आमच्या आईच्या नात्यानं सुद्धा ते गृहीत धरून हे आरक्षण जाहीर करावं। ही 23ची सभा आमची आनंदोत्सवाची सभा व्हावी एवढी मी सरकारकडनं अपेक्षा ठेवतो, ही माझं मत आहे। ओबीसीचे नेते छगन भुजबळ हे कंटिन्युअसली महाराष्ट्रामध्ये ज्या आहेत सभा घेत आहेत, त्यांच्या मोठ्या सभा होत आहेत की ओबीसीमधनं मराठा बांधवांना आरक्षण देण्यात येऊ नये, द्यायचं तर ते प्रॉपर देण्यात यावं। दुसऱ्या बाजूने विरोध होतोय, एका बाजूने मागणीला जोर धरला जातोय। मग या परिस्थितीमध्ये तुमचं काय असणार आहे? आमचं मत हे आहे स्पष्ट की मराठ्यांच्या कुणबीच्या ज्या नोंदी आहेत त्या आजच्या नाही, ते इतिहासकालीन नोंदी आहेत आणि ते पहिलाच मराठा समाज हा ओबीसीमध्ये, कुणबी म्हणजेच ओबीसी आहे आणि कुणबी म्हणजेच मराठा, मराठा म्हणजेच कुणबी आहे। त्याच्यामध्ये वेगळं सांगण्याची गरज नाही। जरांगे पाटलांनी फक्त त्यांच्या लढ्याच्या माध्यमातून ज्या
नोंदी आजपर्यंत आमच्या दडपल्या गेलेल्या होत्या मराठ्यांच्या कुणबी म्हणून, त्या नोंदी सापडून देण्याचं काम प्रामुख्याने केलं आहे आणि त्या नोंदी आता सापडलेल्या आहेत. आजपर्यंत मी म्हणतो जवळपास 50 लाखाच्या आसपास कुणबीच्या नोंदी या महाराष्ट्रामध्ये सापडलेल्या आहेत आणि म्हणून या सरकारने 23 तारखेला जी जरांगे पाटलाची इशारा सभा बीड या ठिकाणी होत आहे, त्या 23 तारखेच्या सभेच्या अगोदर या सरकारने आरक्षण जाहीर करावं. मराठा एक बांधव म्हणून तुम्ही सगळं कसं बघता की या ठिकाणी खूप सारे अनुचित प्रकार सुद्धा घडले, मात्र नंतरच्या काळामध्ये सभा ह्या खूप शांततेत पार पडलेल्या आहेत. आता निर्णायक सभा म्हणून ह्या बीडच्या 23 तारखेला होणाऱ्या सभेकडे पाहिलं जाते. स्वरूप कसं असं 17 तारखेला जरांगे पाटलाने अंतरवेल या ठिकाणी तुमचे जे आहे ते बैठक बसवल्या होत्या, त्यानुसार 23ला निर्णय घेण्यात येणार आहे. बीडकर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. तुम्ही जसं म्हणताय तसं निर्णायकता आहेच आणि इशारा पण आहे सरकारला. त्यामुळे आत्ताच आमच्या बांधवांनी सांगितलं की इशारा द्यायच्या ऐवजी जर अगोदर आनंद आम्हाला करायची वेळ दिली सरकारनं तर निश्चित स्वागतच आहे. सरकारनं 24 तारखेची वाट न बघता मराठ्यांच्या बाजूने निर्णय द्यावा. कुणबी ह्या इतिहासकालीन नोंदी आहेत आणि कष्ट करणारा कास्तकार जो आहे, शेतकरी आहे, जो मराठ्यांची जी कुणबी आहे ही इतिहासात नोंद आहे ना. आणि जगद्गुरू तुकारामांनी सांगितलं की कुणबी हा कष्ट करणार आहे. त्याच्यामुळं ओबीसीमध्ये ऑलरेडी मराठा समाज आहे. जरांगे पाटलांच्या या लढ्याला यश व्हावं, सरकारनं याकडे जास्त ओढाताण करू नये. बीड सारख्या ठिकाणी इशारा सभा जी होणार आहे ती मग सरकारला पुन्हा पळताबोळी थोडी होईल. तर आपण पाहू शकता की बीड या ठिकाणी जे आहे ते जरांगे पाटलांची 23 तारखेला अशी विराट अशी सभा होणार आहे. त्या अनुषंगाने सर्व पक्षाचे जे मराठा बांधव आहेत त्यांनी या ठिकाणी सभेची तयारी पाहिलेली आहे आणि त्या अनुषंगाने एक जरांगे पाटील या ठिकाणी काय बोलणार आणि निर्णय काय होणार आणि शासन ह्या सगळ्या गोष्टीला कसं बघणार यासाठी आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरा पर्सन संजीव ब्रायसह सुकेश नाईकवाडे, टाइम्स ऑफ मराठी, बीड.